नमस्कार मंडळी, जगास रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नारळी पौर्णिमा आहे आणि मग नारळी भात तर व्हायलाच हवा. त्यासाठी आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट होणारा आणि कोणीही सहज बनवू शकेल असा चविष्ट नारळी भात. त्यासाठी इथे मी 1 वाटी एवढा बासमती तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदळाऐवजी ज्या तांदळाचा भात मोकळा होतो असा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकतात. आता हा बासमती तांदूळ आपल्याला 2 पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुताना खूप जास्त चोळून धुवायचं नाही, नाहीतर मग तांदळाचे दाणे हे तुटू शकतात. 2 पाण्याने व्यवस्थित असा हा तांदूळ धुवून झाल्यानंतर आपल्याला हा तांदूळ असाच बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण भाताची तयारी करायला घेणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. हो, अगदी बरोबर ऐकले. आज आपण नारळी भात अगदी झटपट तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकरचा वापर करणार आहे. त्यासाठी यामध्ये मी 2 चमचे एवढे साजूक तूप घालून घेतलेले आहे. तूप हे व्यवस्थित वितळल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहे. सर्वात अगोदर यामध्ये 2 मिरे, त्यानंतर 2 दालचिनीचे तुकडे, त्यातच मी 2 लवंगा घालून घेतलेले आहे आणि यामध्येच वेलचीचे जे साल आहे तर त्याचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर मी वेलची पावडरसुद्धा घालणार आहे. आता हे खडे मसाले आपल्याला खूप जास्त प्रमाणात वापरायचे नाही. फक्त या खडे मसाल्यांचा फ्लेवर भातामध्ये उतरायला हवा एवढेच आपण यामध्ये खडे मसाले वापरलेले आहेत. यामध्येच मी काजू बदामसुद्धा घालून घेतलेले आहे. काजू बदाम घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी अधिक हे करू शकतात. त्यानंतर आपण स्वच्छ धुवून ठेवलेला जो तांदूळ आहे तर तो आपण यामध्ये घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. मीडियम फ्लेमवर साधारणतः 1 ते 2 मिनिट हा तांदूळ छान असा परतवायचा आहे. खूप जास्त वेळ आपल्याला हा तांदूळ परतवायचा नाही, नाहीतर हे तांदळाच्या दाण्यांचे तुकडे होऊ शकतात. आता यामध्येच मी 1 वाटी एवढा ओला नारळसुद्धा घालून घेणार आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेले आहे त्या वाटीनेच आपण बाकीचे सर्व साहित्य हे मोजून घ्यायचे आहे. एखादा मिनिटभर आपण तांदळाबरोबर हे जे ओले खोबरे आहे तर ते छान असे परतवून घेणार आहोत. दुसऱ्या बाजूला मी तांदळामध्ये घालण्यासाठी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. 1 वाटी तांदळासाठी इथे मी 2 वाटी गरम पाणी घालून घेणार आहे. जर तुमच्याकडे नारळाचे दूध उपलब्ध असेल तर अशा वेळेस तुम्ही यामध्ये 1 वाटी एवढे गरम पाणी आणि 1 वाटी एवढे नारळाचे दूध किंवा संपूर्ण तुम्ही नारळाच्या दुधामध्ये सुद्धा हा भात तयार करून घेऊ शकता. यामध्ये मी कोणताही फूड कलर वापरलेला नाही, त्यामुळे इथे मी केशरचा वापर करणार आहे. तर केशरचे काही जे काड्या आहेत तर त्या मी यामध्ये घालून घेणार आहे. अशा या केशरच्या काड्या दुधामध्ये वगैरे मी काही भिजवून घेतल्या नाही, तर अशा प्रकारे या तांदळामध्येच मी घातलेले आहे. तरीसुद्धा याला रंग अगदी सुरेख येणार आहे. आता गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ तर घालायलाच हवे, त्यामुळे या गोड पदार्थाचा गोडवा अजूनच वाढतो. आता आपल्याला ह्या मिश्रणाला 1 उकळी येऊ द्यायची आहे. मिश्रणाला छान अशी उकळी आलेली आहे. यामध्येच मी बारीक चिरून घेतलेला गूळ 1 वाटी घातलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी गूळ पावडरचा सुद्धा इथे वापर करू शकतात. आता गूळसुद्धा यामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्या मिश्रणाला 1 उकळी येऊ द्यायची आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये मी घालून घेणार आहे ते म्हणजे वेलची पावडर. तर यामध्ये आता आपण अर्धा चमचा एवढी वेलची पावडर ही घालून घेतलेली आहे आणि पुन्हा आता आपण हे मिक्स करणार आहोत. आता आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि कुकरला झाकण लावून साधारण याच्या 2 शिट्ट्या ह्या करून घ्यायच्या आहे. आता तुमच्या कुकरनुसार याला थोडाफार वेळ कमी अधिक लागू शकतो किंवा शिट्टी ही एखादी तुम्हाला जास्तही घ्यावी लागू शकते. तर इथे 2 शिट्ट्यांमध्ये हा भात खूप छान असा शिजलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कुकर थंड झालेला आहे आणि झाकण उघडल्यावर तुम्ही इथे पाहिले असेल की कोणताही फूड कलर घातलेला नाही, तरीही भात अगदी छान असा दिसतो आहे. तर आता आपण हा भात लगेचच सर्व करून घेऊया. तर एका वाटीमध्ये मी हा नारळ भात काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने इथे मी हा भात छान असा डेकोरेट करून घेत आहे. तर तुम्हाला इथे दिसतच असेल की भात दिसायला तर खूप अप्रतिम दिसतो आहे. त्याचबरोबर ज्यावेळेस या भाताचा कुकर उघडला त्याच वेळेस त्याचा सुगंध अगदी सगळीकडे दरवळतो आहे. आणि सर्वात शेवटी यावर मी थोडेसे ओले खोबरे घालून घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात आपला अगदी चविष्ट, रसाळ, त्याचबरोबर मऊसूत असा नारळी भात इथे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हा भात अगोदर दाखवल्याप्रमाणे सर्व करू शकता किंवा अशा पद्धतीने प्लेटमध्ये देऊन सुद्धा सर्व करू शकता. कसाही केला तरीसुद्धा या भाताचा सुगंध, चव अगदी अप्रतिम आहे. यामध्ये जे आपण खडे मसाले घातलेले होते ते त्याचा
परफेक्ट फ्लेवर ह्या भातामध्ये आलेला आहे. आणि हो, कुकरमध्ये जरी आपण हा भात केलेला असला तरीसुद्धा हा अगदी मोकळा सडसडीत झालेला आहे आणि अगदी छान असा हा भात शिजलेला सुद्धा आहे. त्यामुळे अगदी आपल्या घाईच्या वेळी तुम्ही असा हा परफेक्ट नारळी भात कुकरमध्ये तयार करू शकता. तर मग वाट कसली बघताय, तुम्हीसुद्धा ह्या नारळी पौर्णिमेला असा चविष्ट, रसाळ आणि मऊसूत नारळी भात नक्कीच तयार करून बघा आणि तेही कुकरमध्ये. आणि तो कसा झाला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा आणि झकास रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.